लोकलमध्ये टीसींच्या उद्दामपणाचे दोन प्रकार गेल्या 2 दिवसात घडले। मुंबईतील टिळकनगर स्टेशनवर प्रवाशांकडून अवैधरित्या पैसे मागणाऱ्या टीसींना गुरुवारीच प्रवाशांनी चोप दिला। टीसींचं हे टोळकं प्रवाशांकडून केवळ पैसेच उकळायचं नाही तर मारहाणही करायचं। काल त्यांनी एका सीबीआय अधिकाऱ्यावरच हल्ला केला तेव्हा त्यांना अद्दल घडवण्यासाठी प्रवाशांनी त्यांना चांगला चोप दिला। हे प्रकरण ताजं असताना टीसींच्या अत्याचाराचा आणखी एक प्रकार शुक्रवारी घडला। ठाणे ते सानपाडा दरम्यान प्रवास करणाऱ्या एका मुलाला दोघा टीसींनी मारहाण केली। हा मुलगा फर्स्ट क्लासचं तिकीट नसतानाही फर्स्ट क्लासमधून प्रवास करत होता। त्यावरून टीसींनी त्याला थेट चोपच दिला। एका प्रेक्षकाने व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा प्रकार मोबाईलमध्ये टिपला आणि झी24 तासकडे पाठवला। गुन्हा करत असताना खरं म्हणजे त्यांना दंड करणं टीसीने अपेक्षित आहे, मात्र अशा प्रकारे हात उचलणं अर्थातच ह्या टीसीच्या या उद्दामपणाचे लक्षण आहे जे आपण आता पाहतो आहोत। टिळकनगर स्टेशनमध्ये हा प्रकार घडला होता। एका सीबीआय अधिकाऱ्यावरच या टीसींच्या टोळक्यांनी हल्ला केला तेव्हा प्रवाशांनी त्यांना चोपही दिला। तर आज ठाणे ते सानपाडा दरम्यान एक फर्स्ट क्लासच्या प्रवासी डब्यामध्ये हा प्रकार घडला। एका मुलाकडे फर्स्ट क्लासचं तिकीट नसताना तो त्या वर्गातून प्रवास करत होता, मात्र त्याला दंड करण्याऐवजी थेट या 2 टीसींनी त्याला मारहाणच करायला सुरुवात केली। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।